मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी म्हणत असते, सार्थक सर प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, अंशुमन आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही. तेव्हा आनंदी म्हणते की सर हो मी खरं बोलते, तिकडे अंशुमन आहे. जेव्हा मी कपाट उघडलं कपडे ठेवायला तेव्हा समोरून त्याची बॉडी पडली. तेव्हा सार्थक म्हणतो की हो तुम्ही शांत व्हा शांत व्हा, मी ठेवतोय ना विश्वास तुमच्यावर. बरं मला दाखवा तुम्ही कुठे अंशुमनची बॉडी. असं म्हणून सार्थक तिला घेऊन जातो आणि त्यानंतर सगळेजण जातात. त्यांच्या मागोमाग गेल्यानंतर वृंदा म्हणते की या आनंदीचं डोकं बिकं फिरलंय की काय. तेव्हा शलाका म्हणते की हो ना, म्हणे अंशुमनचं प्रेत घरात आलेलं आहे. असं म्हणून तेही आता जायला निघते. तेव्हा शलाकाला ती म्हणते की काय गं कुठे जातेस तू. शलाका म्हणते की अगं आई मी पण ते अंशुमनची बॉडी बघून येते ना. तेव्हा ती म्हणते की काय गं त्या काय अंशुमनला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला गेलीस काय. चल गपचूप बस इकडे, कुठे जाण्याची गरज नाही आहे. अगं त्या आनंदीच्या डोक्याला वेड लागले, वेड तिच्यावर परिणाम झाले आता आणि तिच्यावर परिणाम झाल्यामुळे हे सगळं होतं आहे असं. तेव्हा मग आता शलाका म्हणते की अगं आई तिने पण एवढं आपल्या आईबाबांची शपथ घेतली म्हणजे काहीतरी खरं असेल ना. तेव्हा वृंदा म्हणते की नाही काहीच खरं वगैरे नाही आहे. आता हे सगळे एवढे लोक गेलेत ना तिच्या मागे मागे आणि ती त्यांना बॉडी दाखवणार आहे ना, मी तुला सांगते की त्यांना काहीच दिसणार नाही. आणि मग बघ मी काय करते ते, मी त्या आनंदीच्या या सगळ्या गोष्टीचं कसं भांडवल करते ते. सगळेजण वर येतात आणि आनंदी म्हणते की हे बघा इकडे अंशुमनची बॉडी. तेव्हा सगळेजण बघतात. सार्थक म्हणतो की आनंदी इथे तर काहीच नाही आहे, कोण आहे इकडे. पुन्हा आनंदी बघते आणि म्हणते की इथे कसं कोणी नाही. वृंदा तिथेच खाली असते. सुधा म्हणते की अगं आनंदी कोण आहे इथे, कोणीच नाही आहे आणि खिडक्या पण बंद आहे, मग तुला कोण दिसलं. तेव्हा मग आनंदी म्हणते की मी खरं सांगते माझ्यावर विश्वास ठेवा, इथे होती अंशुमनची बॉडी. मी जेव्हा इथे आले ना कपाटात कपडे ठेवले तेव्हा इथे अंशुमनची बॉडी पडली. सार्थक म्हणतो की पण इथे कुठेच दिसत नाही आहे ना आणि आपलं कपाट पण बंद आहे. मग आनंदी म्हणते की असं काय होतं आहे मला कळत नाही आहे. खरं सांगते मी सगळ्यांना, आई मी बघितली ना अंशुमनची बॉडी इथेच होती. तेव्हा आदर्श म्हणतो की अगं आनंदी पण जर इथे बॉडी असती तर ती कुठे गायब झाली असती. नाही म्हणजे बॉडी स्वतःहून इकडे तिकडे कशी जाईल असा प्रश्न आदर्श विचारतो. तेव्हा आनंदी आणखीनच घाबरते, आनंदी रडायला लागते. ती म्हणते की खरंच इथे होती, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तेव्हा सार्थक आता म्हणतो की आनंदी शांत व्हा. आनंदी म्हणते की सर मला कळत नाहीये हे असं सगळं काय होतंय. आनंदी घामाघूम झालेली असते आणि खूपच घाबरलेली असते. तेव्हा केदार आता रेश्मासाठी टाळ्या वाजवत म्हणतो की वा रेश्मा वा, खरंच खूप छान इज्जत काढली तिच्या आईवडिलांची. तेव्हा रेश्मा म्हणते की खरं तर मला अजून इज्जत काढायची होती पण म्हटलं एवढ्यापुरतं राहू दे. केदार म्हणतो की अगं अजूनही संधी येणार आहे आपल्याला, इतक्यात नको. तेव्हा मग ती म्हणते की आत्ता कळेल सगळ्यांना की या रेश्माशी पंगा घेण्याचं काय होतं ते. तेव्हा केदार तिला म्हणतो की पण इतक्यात चालणार नाही आणि सार्थकला कायमचं बाजूला करण्यासाठी ॲटलिस्ट त्याला पोलीस कोठडी होणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत आपण हवा तो निर्णय या कंपनीमध्ये घेऊ शकत नाही. जोपर्यंत ते कोठडीत जात नाही तोपर्यंत तुला निर्णय घेता येणार नाही. तेव्हा मग आता ती म्हणते की हो होणार, सार्थकलाही लवकरात लवकर पोलीस कस्टडी ही होणारच आहे. बघ मग त्यावेळेला मी काय करते ते. नाही त्या सार्थकला कंपनीतून बाजूला करून टाकलं आणि आत्तापर्यंत जो जो त्या आनंदीच्या बाजूने उभं राहणार आहे त्याला मी कसा धडा शिकवणार आहे ना तेच बघ. कोणीही त्या आनंदीच्या बाजूने उभं राहणार नाही असं आता खुणशीनेच रेश्मा बोलून दाखवते. तर सार्थक आणि आनंदी खाली येतात. सार्थक आनंदीला पाणी देत असतो. त्याच वेळेला वृंदा म्हणते की अगं काय हे आनंदी केवढ्या मोठ्याने ओरडलीस तू. अगं मला हार्ट अटॅक आला असता ना. काय गं सुधा, ही जर अशीच ओरडत राहिली ना घरामध्ये तर एके दिवशी हिच्या आवाजाने घरातलं कोणतरी जायचं. अगं किती मोठ्याने बोलते ही. त्याच वेळेला सुधाता तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. असं ओरडत नको जाऊस ग आनंदी असं वृंदा म्हणत असते. त्याच वेळेला आदर्श म्हणतो की अगं आई हे काय बोलतेस काय तू, ती हौस म्हणून ओरडली का मगाशी. अगं ती घाबरली आहे ना, तुला दिसत नाही आहे का, तिला भीती वाटली म्हणूनच ती ओरडली आणि तू उगीचच काही काय बोलतेस तिला असा आदर्श ओरडतो. त्यावेळेला आदर्शला ती म्हणते की अरे हो मान्य आहे घाबरली, पण काय गरज आहे इतकं सगळं करण्याची. मला तर ना बाबा खूपच भीती वाटत आहे हिची. नेमकं हिच्या बाबतीत काय घडतंय ना मला तेच कळत नाही आहे. हिला ते अंशुमनचे सारखे सारखे भास का होत आहेत आणि हेच चांगलं नाही आहे ना असं सारखे भास होणं. तेव्हा शलाका मुद्दामच गालातल्या गालात हसत वृंदाच्या बोलण्याकडे बघत असते. तेव्हा लगेच ती म्हणते की अहो वृंदा काकू मी खरं सांगते, त्या अंशुमनचा भास नाही झाला, मला तो खरंच तिथे होता. तेव्हा आता वृंदा म्हणते की अगं आनंदी बाळा खरंच असं नाही आहे, हा तुला भासच होतो आहे.
तेव्हा सार्थक ओरडून म्हणतो की बस झालं आता वृंदा काकू, आता काही बोलण्याची गरज नाही, सगळेजण शांत बसा बघू. तेव्हा वृंदा म्हणते की अरे सार्थक कसं शांत बसणार, हिची अशी अवस्था झाली आहे, मला तर वाटतंय की हिला डोक्यावर वगैरे परिणाम झाला आहे. अरे हिची अशी अवस्था बघवत नाही आहे, मला खूप वाईट वाटतंय. तेव्हा मग आता शलाका म्हणते की अगं आनंदी, खरंच हे सगळे विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. तुला जर सारखे सारखे असे भासवायला लागले तर काय करायचं आहे आपण. मग त्यानंतर सार्थकला या सगळ्या दोघींच्या बोलण्याचं इरिटेशन होत असतं. दोघीही मुद्दामच तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतात हे सार्थकला समजत असतं. तेव्हा वृंदा म्हणते की बरं आनंदी, मला सांग, हे सगळं प्रकरण लग्न अगोदरपासून तर नाही आहे ना? नाही म्हणजे तुला लग्नाच्या अगोदरपासून असे सगळे भास होत नाहीत ना? तेव्हा आदर्श म्हणतो की अगं आई, काय बोलतेस तू हे? तेव्हा ती म्हणते की अरे तसं नाही, तुला माहिती आहे ना काही काही लोकांना त्रास होतात, ते फिट येते, आकडी येते, मग चक्कर येऊन पडतात, असं काही. म्हणजे लग्ना अगोदरपासून तुला त्रास आहे आणि तू सांगितलं नाहीस, असं काही आहे का? हा सुद्धा पण तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र ती बोलतच चाललेली असते. त्या म्हणते की असं काही आहे जे लग्ना अगोदरचं असेल जुनं तर सांगा मला. तेव्हा आनंदी म्हणते की अहो असं काय बोलताय वृंदा काकू तुम्ही, मी खरंच सांगते असा काही त्रास नव्हता मला, आणि हे सगळं आत्ताच झालंय, आणि कारण हे खरं आहे कारण तो जिवंत आहे. तेव्हा मग आता वृंदा म्हणते की अगं आनंदी, कसं सांगायचं तुला, सारखं सारखं अंशुमनचंच नाव तुझ्या तोंडात आहे. अगं लग्न तुझं सार्थकशी झालंय पण नाव मात्र अंशुमनचंच तोंडात आहे. अगं सुधा, तुला मी सांगते की आत्ता हिला नाव घ्यायला सांगितलं ना तर त्या उखाण्यामध्ये पण ही अंशुमनचंच नाव घेईल. त्याच वेळेला आता सार्थक हा वृंदाला ओरडतो आणि म्हणतो की काकू जरा गप्प बस, मी बोलतोय ना त्यांच्याशी. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघा आनंदी, मी जे काही सांगतोय ते ऐकण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आनंदी म्हणते की सर, पण मला हा भास नाही होत आहे. सार्थक म्हणतो की हे बघा, माझं ऐकून घ्या, आधी तुम्ही शांत व्हा. आपल्यावर आता कोर्टामध्ये खूप मोठी केस चालू आहे, आणि काहीही असं उलटसुलट घडलं आणि तुम्ही असं जर काही वागलात आणि ते बाहेर समजलं तर आपल्याला त्या केसवर पूर्ण परिणाम होऊ शकतो. आणि म्हणूनच त्याचा विचार करा जरा, आणि तुमच्या मनाला निक्षून सांगा की आता अंशुमन जिवंत नाही आहे, तो नाही आहे, मग तो आपल्याला कसा दिसेल हे सगळं तुमच्या मनाला तुम्ही पटवून सांगा. तेव्हा आनंदीला सार्थक म्हणतो की हे केस चालू असल्याने आपल्याला काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून तुम्ही शांत राहा. त्याच वेळेला अरविंद म्हणतो की हो आनंदी, मी तुला सांगतोय ना, तुला 100% भासच होत आहेत, तो अंशुमन नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणते की पण बाबा, जर अंशुमन नाही तर मला सारखे सारखे भास का होतील, पण याचे मला सारखे सारखे भास होत आहेत, असं ती सगळ्यांना म्हणते. त्यानंतर मग आता वृंदा पुन्हा म्हणते की मी सार्थक तुला सांगते ना, 100% हिला वेड लागलं आहे, परिणाम झाला आहे डोक्यावर. सार्थक म्हणतो की काकू जरा शांत बस, त्या कुठल्या परिस्थितीत आहेत ते जरा समजून घे ना, त्यांना खूप भीती वाटते आणि त्याच्यामध्ये तू त्यांची भीती का वाढवतोयस. तुम्ही दोघींनी मिळून जरा शांत बसा. बरं आनंदी, तुम्ही माझ्याबरोबर बाहेर चला, तुम्हाला बरं वाटेल, असं म्हणून तो तिला बाहेर घेऊन जातो. आणि वृंदा तेव्हा म्हणते की म्हणजे माझंच चुकलं वाटतं. आदर्श म्हणतो की हो चुकलंय तुझं. अगं आई, आनंदी सध्या कोणत्या फेसमध्ये जाते हे बघून घ्यायच्या अगोदर, तिला समजून घेण्याच्या अगोदरच तू हे सगळं काय बोलतेस तिला. अगं तिला समजून घे ना. तेव्हा वृंदा म्हणते की झालं, मी भल्याचं सांगत होती. आणि तितक्यात सुद्धा म्हणते की अगं हो वृंदा, तू शांत हो प्लीज, सगळ्यांनी जरा शांत बसता का. अरे सार्थक गेला ना आनंदीबरोबर, होईल सगळं नीट, तुम्ही सगळ्यांनी शांत व्हा, कोणाचीच मनस्थिती घरात ठीक नाही आहे, असं ती बोलून दाखवते आणि सगळ्यांची तोंडाता बंड करते. सार्थक आनंदीला बाहेर घेऊन येतो. आनंदी मात्र रडतच असते. सार्थक आनंदीला म्हणतो की तुम्ही प्लीज शांत व्हा ना, असं रडू नका, तुमच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे मला वाईट वाटतं, तुम्ही प्लीज तुमचे डोळे पुसा. आनंदी म्हणते की सार्थक सर, पण हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय, मला खूप टेन्शन येतं आहे आता. तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी असं काही होणार नाही, तुम्ही जरा इथे येऊन बसा. दोघंही झोपाळ्यावर येऊन बसतात. आनंदी म्हणते की सार्थक सर, आता ना मला हळूहळू पटायला लागलेलं आहे की मी तुमच्यासाठी खूप कमनशिबी आहे, आणि माझ्यामुळेच तुमच्या आयुष्यात हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. मी या घरात आल्यापासूनच हे सगळं होतं आहे, आता मला पटतं आहे ते सगळं, आणि माझ्यामुळेच हा अंशुमनची केस तुमच्या मागे लागलेली आहे, आणि या सगळ्या गोष्टींमुळेच तुम्ही खूप त्रासामध्ये आहात. पण मी कसं पटवून देऊ सगळ्यांना की खरंच हा भास नाही आहे, हे खरं आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो आनंदी, काय बोलताय काय तुम्ही, तुम्ही कमनशिबी आहात असं तुम्हाला वाटूच कसं शकतं, अजिबातच असं नाही आहे, उलट तुम्ही खूप लकी आहात माझ्यासाठी. आनंदी म्हणते की सर, तुम्ही उगीचच काहीही बोलताय, मला कळलं आहे आता की माझ्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत, आणि माझ्यामुळेच तुम्हाला हे सगळे संकटाची माळ मागे लागली आहे. आपलं लग्न झालं तेव्हापासून आणखीनच संकटं तुमच्या मागे लागली आहेत. तेव्हा सार्थक म्हणतो आनंदी, हे असं काहीही नसतं लकी अनलकी वगैरे, तुम्ही असं कसं म्हणू शकता, मला तरी अजिबातच वाटत नाही की तुम्ही माझ्यासाठी अनलकी आहात म्हणून. अहो
तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्याची भरभराट झालेली आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आपल्या कंपनीच्या स्पर्धेत भाग घेतलात आणि आकांक्षा साडी बनवलीत, तेव्हा ती साडी मार्केटमध्ये किती गाजली तुम्हाला माहिती आहे ना? खूप छान ट्रेंड आला होता त्या साडीचा. त्यानंतर आपल्या कंपनीचा टर्नओव्हर देखील वाढला होता आणि नंतर आपली कंपनी ही खूप प्रॉफिट कमवत होती. हे चांगलं नव्हतं का? त्याच्यानंतर तुम्ही कंपनीमध्ये खूप छान छान काम केलंत आणि घरी आल्यानंतर बाबांचंही पूर्णपणे कायापालट केलात तुम्ही. बाबांना ज्यांना काही आठवत नव्हतं त्यांना हळूहळू सगळं आठवायला लागलं आणि बहुतेक गोष्टी ते आता लक्षात ठेवत आहेत आणि बाबांच्या ब्रेन गेमने तुम्ही तुमचं सगळं साध्य केलंत आणि बाबांना पुन्हा नवीन मेमरी दिलीत. हे लकी असण्याचं लक्षण नाही का? याच्यामुळे तुम्ही किती आम्हाला दिलासा दिलात. त्यानंतर तुम्ही घरात आलात, माझ्याशी लग्न केलंत आणि किती सुंदर आयुष्य झालं आहे माझं. सगळंच खूप छान आहे आणि तुमच्यासारखी सुंदर मुलगी माझ्यावर प्रेम करते ही खूपच छान कल्पना आहे, तुम्हाला नाही समजणार. आणि लग्नात जेव्हा आपण अग्निकुंडाभोवती 7 फेरे घेतले तेव्हा देव आपल्याला हेच सांगत असतो, अग्निदेव, की असे 7 फेरे तुम्ही घेतायत तेव्हा प्रत्येक वळणावर तुम्हाला अशीच अग्निपरीक्षा द्यायची आहे. मग त्याच्यासाठी आपण मागे का हटायचं? तुम्ही प्लीज असा विचार करू नका की तुमच्यामुळे काही झालं आहे म्हणून. अहो, तुमच्यामुळे मला एक नवीन फॅमिली मिळाली आहे. आई, अण्णा, मनोजदादा, लीनाताई आणि आपली सानू, किती गोड आणि साधी माणसं आहेत ती. हे सगळं मला फक्त तुमच्यामुळे मिळालं आहे ना. तुमच्यामुळे किती चांगल्या गोष्टी घडल्यात माझ्या आयुष्यात. आणि आपल्या मनावर असतं, आपण चांगल्या गोष्टी बघायच्या असतात. वाईट गोष्टी बघत गेलात तर ते वाईटच दिसणार. त्यापेक्षा पॉझिटिव्ह गोष्टी ज्या काही घडल्यात त्यांच्याकडे लक्ष द्या. मग तुम्हाला कळेल की तुमचं आयुष्य किती सुंदर आहे ते. म्हणूनच तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या आणि ऐका माझं. अजिबातच अंशुमनचा विचार आता करू नका. तुमच्या मेंदूला निक्षून सांगा की तो जिवंत नाही. असं म्हणून सार्थक आनंदीचा हात हातात घेतो आणि आनंदीला आता सार्थकमुळे बरं वाटलेलं असतं. लीना चहा बनवते आणि अण्णा मालतीला विचारते, पण तरीही दोघेही चहा प्यायला नकार देतात. घरातलं वातावरण बिघडलेलं असल्याचं लीनाच्या लक्षात आलेलं असतं. लीना म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि हे जर असंच चालू राहिलं तर हे घर पूर्णपणे विस्कळीत होऊन जाईल. असं म्हटल्यावर मलाच काहीतरी केलं पाहिजे असा ती विचार करते. त्यानंतर आनंदी किचनमध्ये चहा बनवत असते. तिचं अजिबात लक्ष नसतं. तितक्यात अरविंद येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतात. तेव्हा आनंदी दचकते. अरविंद म्हणतात की आनंदी बाळा, काय झालंय तुला? तू इतकी का घाबरलेली आहेस? मला कळतंय की हे जे सगळं होतंय तुला खूप त्रास होतोय. मी समजू शकतो. हे घे, हा देवाचा प्रसाद घे. आणि मी देवळात गेलो होतो, तुझ्यासाठी हा प्रसाद आणलाय आणि देवाचा हा अंगारा देखील आणलाय. तुला भास होत आहेत ना म्हणून. तेव्हा आनंदी म्हणते की बाबा, हे काही भास होत नाही आहेत. मी खरं सांगते तुम्हाला, हे सगळं खरंच दिसतंय मला समोर. आणि मलाही जेव्हा त्रास व्हायचा तेव्हा तू मला या सगळ्यातून बाहेर काढलेलंस ना. आणि मी आता बघ कसं आहे. आता तसंच तुलाही मी मदत करणार आहे या सगळ्यामधून बाहेर पडायला. म्हणूनच काळजी करू नकोस. मी सोबत आहे. रादर आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत आणि अजिबात कशाचीही चिंता करायची नाही. हा घे, हा देवाचा अंगारा घे आणि तुला या सगळ्यामुळे बळं वाटणार आहे. असं म्हणून आता आनंदीला ते अंगारा लावायला देतात आणि आनंदी देखील तो लावून घेते. नंतर आता लीना ऑफिसमध्ये येते. रेश्मा विचारते की काय आहे, तुम्ही सगळे इथे सारखे ऑफिसला काय येत आहे? मला वेळ नाही आहे. तेव्हा लीना म्हणते की मला जरा बोलायचं आहे प्लीज. तेव्हा ती तिच्या केबिनमध्ये निघून जाते. येणारे विचार करत असतात की आता ही लीना मॅडमला पण बोलणार. मला तरी काय हातामध्ये आहे, वाईट वाटतंय, पण सार्थक सरांच्या ऑर्डरशिवाय मी काहीच करू शकत नाही. असं म्हणून ते तोंड मुरडतात. नंतर आता लीना म्हणते की रेश्मा मॅडम, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मी तुमचं काय बिघडवलं आहे? तेव्हा ती म्हणते की काय बिघडवलंस तू माझं आणि मी तरी तुझं काय? तेव्हा रेश्माला ती म्हणते की मग माझ्या कुटुंबाची खूप वाईट हालत चालू आहे. तुम्ही आई अण्णांना असं करताय, मग माझ्या कुटुंबावर त्याचा परिणाम होणारच ना. आणि तुम्ही जे सगळं वागताय त्याचा राग दुसऱ्यावरच काढताय तुम्ही. तुमच्या या रागाची शिक्षा तुम्ही दुसऱ्यांना का देताय? माझ्या सासू सासऱ्यांना याची शिक्षा का देताय तुम्ही? तुम्ही चुकताय. तेव्हा मग आता रेश्मा म्हणते की हाऊ डे यू, तू इथे उभं राहून माझी चूक काढण्याची हिंमतच कशी केलीस? हे माझं ऑफिस आहे. तेव्हा लगेच ती म्हणते की हो, हे तुमचं ऑफिस आहे मान्य आहे, पण तुम्ही काम करताय ते सार्थक राजाध्यक्ष यांचं ऑफिस आहे आणि माझी नणंद आनंदी ही या ऑफिसची मालकीण आहे आणि तुम्ही जे वागताय ते खूप चुकीचं करताय आणि एकाचा राग दुसऱ्यावर काढताय तुम्ही. म्हणूनच हात जोडते तुमच्या पुढे, प्लीज ही केस मागे घ्या. आमच्या कुटुंबावर त्याचा राग काढू नका. तेव्हा आता रेश्मा तिच्या वकिलाला फोन लावते. सांगते की जी आपण वर्तकांवर केस केली होती ना, ती लवकरात लवकर कोर्टामध्ये सुरू करा आणि त्यांना जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे. आनंदीचे आई वडीलच नाहीत, त्याचप्रमाणे त्याच्या दादा बहिणींना पण झाली पाहिजे. तेव्हा लीना म्हणते की प्लीज मॅडम असं करू नका, मी तुमच्या पाया पडते हवं तर. तेव्हा
ती खाली बसते आणि म्हणते की ठीक आहे. ती स्वतःच्या पायावर पाणी सांडून घेते आणि लीनाला म्हणते की तुझ्या आता पदराने हे पुस. तेव्हा लीना आजूबाजूला बघते आणि स्वतःचा पदर घेऊन तिचा पाय पुसू लागते आणि रेश्माचा इगो याच्यामुळे सुखावला जात असतो. ती याचा व्हिडिओ देखील बनवते. पुढच्या भागामध्ये आता रेश्मा आनंदीला व्हिडिओ पाठवते आणि आनंदीला फोन करून म्हणते की बघितलं का काय केलं ते मी. तुझ्या एका चुकीची शिक्षा मी तुझ्या पूर्ण कुटुंबाला देणार आहे आणि याच्यापुढे तुझी आता काय हालत करते तीच बघ. ही आता रेश्मा काय काय करते ना ते बघशीलच तू. नंतर मनोज आता घरी आलेला असतो. आनंदीच्या आवाजाने तो ओरडत असतो. तेव्हा सगळेजण खाली येतात. आनंदी म्हणते की काय झालं आहे दादा. तेव्हा तो सांगतो की त्या रेश्मा मॅडमने आज तुझ्यामुळे लीनाला पाय धरायला लावले आणि स्वतःच्या पदराने पाय पुसायला लावले आणि अजून किती किती अपमान करणार आहेस तू माझा आणि माझ्या कुटुंबाचा. तेव्हा सार्थक हा त्याला समजावायला जाणार तितक्यात सार्थक आता मनोजची कॉलर धरून म्हणतो की मी तुला पण सोडणार नाही आणि आनंदी तुलाही सोडणार नाही. असं म्हटल्यावर आनंदीला धक्काच बसतो. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.